अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे गव्हाचं पीक जमीनदोस्त झालं। चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी, चांदूर रेल्वे, दर्यापूर तालुक्यात हरभरा, गहू, तूर, कापूस पिकांचं नुकसान झालंय। अकोला जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली। पातूर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। तेल्हारा तालुक्यातल्या खापरखेड गावात बोराच्या आकाराची गारपीट झाली। गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांद्यासह फळपिकांचंही नुकसान झालंय। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्ह्यात झालेल्या अवकाळीचा गहू, हरभरा, भाजीपाला, ज्वारी तसंच फळबागांना फटका बसलाय। त्यामुळे आमदार रणधीर सावरकरांनी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। धुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। अचानक पाऊस आल्यानं नागरिकांचीही तारांबळ उडाली। नाशिकच्या मनमाडसह मोहेगाव, बेसगाव तसंच चांदवड तालुक्यातील पूर्व भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। काढणीला आलेला गहू, हरभरा आडवा झाला असून कांद्यासह रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात अचानक आलेल्या पावसानं होत्याचं नव्हतं झालंय। सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। बार्शीच्या श्रीपत पिंपरीत वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाली। एका शेतकऱ्याची 2 एकर बाग वादळी वाऱ्यानं आडवी झाली। ऐन काढणीला आलेल्या द्राक्षबागेला वादळी वाऱ्याचा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं भरीव मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली। खरीप आणि रब्बीत संकटात सापडलेला शेतकरी सावरणं कठीण आहे, त्यामुळे भरीव मदतीची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं।